हरि ओम। अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। ओम। श्री भगवान वाच, स्वधर्म जो बापा तोची नित्य यज्ञ जाणता, म्हणून वर्तता तेथ पापा संचार नाही। ज्ञानेश्वरी नित्यपाठातला हा कर्मयोगाचा भाग आपण टप्प्याटप्प्याने समजून घेतो। त्याच्यातला गीतेचा जो प्रभाव आहे तिसऱ्या अध्यायातला कर्मयोगाचा, तर त्याच्यामध्ये अर्जुन प्रश्न विचारतोय की तुझ्या मते म्हणजे भगवंतांच्या मते जर का बुद्धियोग हा कर्मापेक्षा जास्ती श्रेष्ठ आहे तर या घोर कर्मामध्ये तुम्हाला का ढकलतोयस असं तो विचार। घोर कर्म याचा अर्थ त्याच्यासाठी म्हणून प्राप्त कर्तव्य कर्म युद्ध होतं ते घोर कर्मच आहे, लोकांना मारणं भाग आहे। पण दुसरा भाग आहे की ते त्याला करायचं नाही। आजपर्यंत त्याला ते कर्म काही घोर कर्म वाटलं नव्हतं। एवढ्या लोकांना त्याने आयुष्यभरात हरवलेलं आहे, मारलेलं आहे, पण त्यावेळेला ते घोर कर्म वगैरे वाटलं नव्हतं। ते क्षात्र प्रवृत्तीनुसार तो करत होता। पण ज्यावेळेला त्याला ते आता पटत नाही आहे की आपल्याच स्वजनांना मारायचं, गुरुजनांना मारायचं, त्यावेळेला ते कर्म त्याला आता घोर कर्म वाटायला लागलेलं आहे आणि त्याच्यात त्याची अनिच्छा आहे ते करण्याची आणि करावं तर लागणार आहे हे दिसत आहे। अर्जुन हा आपल्या सर्वांचा प्रतिनिधी आहे म्हणून तो भगवंतासमोर बोलतोय। म्हणून प्राप्त कर्तव्य कर्म किंवा समोर आलेल्या गोष्टी या काही वेळेला आम्हाला कर्तव्य म्हणून कराव्या लागतात, पण मुळातून तशी इच्छा नसते। आणि मोह आहे, मोह याचा अर्थ जे समोर खरं तर करायला पाहिजे ते टाळून दुसरं काहीतरी करावं असं वाटतं, याला मोह असं म्हणतात। त्याप्रमाणे त्या मोहाच्या आधारे भलतेच गोष्ट कराव्या असं जी प्रवृत्ती असते ती तो मांडतो आहे एक प्रकारे। म्हणून गीतेसारखी गोष्ट किंवा ती सगळी कथा ग्रंथ हा खरं तर त्यावेळच्या दोन म्हणजे एकाच राजघराण्यातल्या दोन कुळांमध्ये झालेला संघर्ष आहे, त्याची ती गोष्ट। आणि मग त्याच्यातून एक लढाई झाली आणि एक पक्ष जिंकला, एक हरला। ही गोष्ट आज पण एवढी रिलेव्हंट राहायचं कारण हे आहे की त्या प्रवृत्ती ज्या आहेत की अनितीने वागणं आणि नीतीने वागणं आणि नीतिमान लोकांचं पण मोहाला बळी पडून काहीतरी वेगळंच करत राहणं, या प्रवृत्ती आजही समाजामध्ये आहेत आणि आमच्यामध्ये पण आहेत आतमध्ये। म्हणून ते ऐकण्यामध्ये आम्हाला आजही इंटरेस्ट आहे। तसं जर का नसतं तर ते होऊन गेलं होतं केव्हाच, तर ऐकण्यामध्ये रिलेव्हन्स काय। पण ती गीता किंवा ते सगळं महाभारत हे आमच्याही अनुभवाला थोडं थोडं येत असतं, म्हणून त्याला सगळ्याला महत्त्व आहे आणि पुन्हा पुन्हा समजून घ्यायला भाग आहे। आणि श्रीकृष्ण ही व्यक्तिरेखा महाभारतातली सगळ्यात बॅलन्स्ड आणि काय करायला पाहिजे हे सांगणारी, आणि ते आम्हाला आतून पटतं। त्यामुळे श्रीकृष्णाचा जो आवाज आहे इथे गीतेतला तो खरा तर आमचा आतला आवाज म्हणतात ना, आतला आवाज मला सांगतो की हे बरोबर आहे, तसा तो आहे। म्हणून त्याचं वागणं म्हणणं बरोबर आहे हे आम्हाला प्रिन्सिपली मान्य असतं, करायचं की नाही हा अर्जुनाची भूमिका। म्हणून त्याप्रकारे समजावत अर्जुनाला भगवंत आता मुख्य काय करायला पाहिजे आहे या गोष्टीकडे आणत आहेत आणि अर्जुन त्याला थोडंसं रेजिस्ट करण्याच्या भूमिकेमध्ये आहे। आणि त्याच्यामध्ये त्याचं जे सुरुवातीपासून म्हणणं आहे की मला श्रेयस्कर काय ते सांग, त्या भूमिकेतून तो म्हणतोय की हे युद्धाचं कर्म मला श्रेयस्कर वाटत नाही आणि ते श्रेयस्कर वाटत नसल्यामुळे ते तू सांगू नको, त्यापेक्षा मला सात्विक कर्म एखादं सांग की ज्याच्यामधून मी चांगली गती प्राप्त करून घेऊ शकेन। त्याला ऐहिक उन्नतीचं फार कौतुक नाही आहे अर्जुनाला, सुरुवातीपासूनच नाही आहे, विरक्तच आहे तो। पण ऐहिक उन्नती साधणं हा जरी भाग नसला तरी श्रेयस्कर गोष्ट प्राप्त होण्यासाठी म्हणजे आत्मज्ञान ही बाब भगवंत अधोरेखित करत आहेत।
की श्रेयस म्हणजे तरी काय, तर स्वतःचं मूळ स्वरूप दिव्यत्व जाणून घेणं. आणि हे जाणून घेण्यासाठी म्हणून केवळ ते विचारांनी पटणं आणि त्याच्याबद्दल एक आस्था असणं याने ते प्राप्त होणार नाही. तुझ्या आतमध्ये ज्याप्रमाणे ज्ञानाची लालसा आहे त्याप्रमाणे एक कर्मप्रवृत्ती आहे, आणि ती कर्मप्रवृत्ती तुला सगळ्या कर्मामध्ये तुझी इच्छा नसली तरी तुला वावरायला लावणार आहे. आणि त्यासाठी म्हणून तुला योग्य कर्म करणं भाग आहे, हे त्याला सांगताहेत. म्हणून कर्मयोगाचा आग्रह गीता धरते आहे. आणि तिथून हा सगळा भाग स्वधर्म या शब्दापाशी येऊन थांबतो, की अनेक प्रकारच्या नीतिमत्तेच्या गोष्टी समाजामध्ये प्रसृत आहेत, आणि त्याच्यामध्ये पण मला काय करता येईल आणि माझ्यासाठी म्हणून आजच्या प्राप्त घडीला मी काय करायला हवं, याला स्वधर्म असं म्हटलं. आणि तो जर का केला देखे अनुक्रमाधारे, स्वधर्म जो आचार्य, अनुक्रमाधारे म्हणजे ज्या वर्णाश्रमामध्ये मी आहे, म्हणजे माझी मनोभूमिका जी आहे त्याच्याप्रमाणे जे योग्य कर्तव्य कर्म आहे त्याप्रमाणे मी जर का स्वधर्म आचरला, तो मोक्षुतेने व्यापारी निश्चित व्हावे, त्याच्या साह्याने मोक्ष प्राप्त होतो. आता या विधानाला पुढे मोक्ष म्हणजे, स्वधर्म म्हणजे माझं सगळं दैनंदिन जीवन कर्म हे सगळं केल्याने माझा मोक्ष कसं काय प्राप्त होईल. हजारो लोक करत आलेले आहे आजपर्यंत. सात्विक घरामध्ये एकूण वातावरणामध्ये आम्ही राहतो आहोत, चांगल्याच गोष्टी करतो आहोत, काही फार पापाचरण करण्याची काही आमची मूळ प्रवृत्ती नाही आहे. पण म्हणून आमचे आईवडील पण तसेच होते. आमच्या घरात पूर्वापार चालत आलं, पण आमच्या आईवडिलांना किंवा आधी सगळ्यांना मोक्ष प्राप्त झाला असं आम्हाला वाटत नाही. त्यामुळे मोक्ष ही एक सेपरेट गोष्ट आहे जी ज्ञानाने प्राप्त होणार आहे. त्याच्यासाठी म्हणून या स्वधर्म कर्माचा एकमेकांमध्ये संबंध काय आहे, तर तो या ओळीमध्ये स्वधर्म जो बापा तोची नित्य यज्ञ जाणपा. त्या स्वधर्माला आता एक नवीन मूल्य गीतेने प्राप्त करून दिलेलं आहे की ते यज्ञकर्म आहे. आता यज्ञकर्म हा भाग आल्यानंतर या सगळ्या तोपर्यंत चालत आलेल्या वैदिक धारणांना भगवंत स्पर्श करत आहेत. म्हणून यज्ञ असं म्हटल्यानंतर मग तोपर्यंत समाजात चालत असलेले वेगवेगळे यज्ञ, वेदांमध्ये सांगितलं वैदिक धारणा आहे यज्ञ ही, आणि त्याच्यामधून वेगवेगळ्या उपासना करणं, त्याच्यामधून त्या देवतांना काही ना काही अर्पण करणं, आणि अर्पण केल्यानंतर त्याच्यासाठी म्हणून काहीतरी एक हेतू असणं, कशासाठी तरी ते चाललेलं आहे. मग माझ्या वैयक्तिक इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून असेल, मग ते पुत्रकामेष्टी यज्ञ वगैरे सगळे आपण ते त्याच्यामध्ये ऐकत आलेलो आहोत. अश्वमेध यज्ञ चाललेला आहे, कुठे अजून कोण कोण काय करत आहे, हल्ली पण ते विश्वशांती करतात. नंतर या सगळ्या काय गोष्टी आहेत, तर याच्यामध्ये काहीतरी इच्छा ज्याच्यामध्ये माझी वैयक्तिक काही अचिव्हमेंट प्राप्त व्हावी किंवा समाजाचं चांगलं व्हावं या दृष्टीने काहीतरी अर्पण करण्याच्या भूमिकेमध्ये असणं, याला यज्ञ कर्म असं म्हटलेलं आहे. आणि त्या संकल्पनेला भगवंतांनी इथे यज्ञार्थात कर्मणोन्यत लोकोयम कर्मबंधन हा या श्लोकावरचं हे विवरण चाललेलं आहे की यज्ञार्थ कर्म कर, म्हणजे जो स्वधर्मच आहे तो स्वधर्म पण यज्ञार्थ भावनेने कर. असं म्हटल्यानंतर एक वेगळं दालन आता उघडतं आहे गीतेचं की यज्ञ, स्वामी चिन्मयानंदांनी असं म्हटलंय की मुळातल्याच वैदिक धारणा ज्यावेळेला भगवंताच्या तोंडी येतात त्यावेळेला ते रिइंटरप्रिटेशन म्हणूनच वापरत असतात असं त्यांनी म्हटलं. कारण त्यांना काही क्रांतिकारक बदल त्या काळच्या सामाजिक आणि वैचारिक धारणांमध्ये आणायचे होते, पण असलेल्या रूढ कल्पनांना डायरेक्ट विरोध करायला लागलं तर तो ॲक्सेप्ट होत नाही आहे, आणि त्याच्यातून जी क्रांती अपेक्षित आहे ती होणार नाही. म्हणून तेच शब्द वापरायचे सगळ्यांना जे माहितीचे आहेत, मान्य आहेत, पण त्याचा पुनरार्थ बोधन म्हणजे रिइंटरप्रिटेशन असं त्यांनी शब्द वापरला आहे की जेणेकरून शब्द तोच पण मांडायचं वेगळं आहे. वेगळं आहे याचा अर्थ उन्नत गोष्ट मांडायची आहे. आणि हे या धारणांमधून श्रीकृष्णांनी केलेलं आहे की यज्ञकर्म असं म्हटलेलं नसून यज्ञार्थ कर्म कर असं म्हटलं. म्हणून यज्ञार्थ कर्म आणि यज्ञकर्म याच्यामध्ये फरक असा आहे, त्यांनी असं म्हटलं की जर का यज्ञानेच सगळं प्राप्त होणार असतं तर भगवंतांनी अर्जुनाला हे सगळं युद्ध करण्यापेक्षा एक यज्ञाला बस
आणि तुझं सगळं पार करून देतो असं म्हणू शकले असते. तसं म्हटलेलं नाही, युद्ध कर हेच सांगितलेलं आहे. पण ते कर्म यज्ञार्थ कर्म या भूमिकेतून केलंस तर तुला पाप लागणार नाही, असं बंधनात पडणार नाहीस. म्हणून कुठलंही कर्म करत असताना त्याच्यातून यज्ञभावना ठेवणं. यासाठी म्हणून यज्ञभावना काय आहे तर यज्ञभावना याचा अर्थ की उंचीची कुठली तरी गोष्ट किंवा महत्त्वाची कुठली तरी गोष्ट प्राप्त व्हावी म्हणून, मग ते काय सामाजिक सौख्य का असेना त्याच्यासाठी म्हणून काहीतरी माझी आवडती गोष्ट किंवा माझ्याकडे असणारी गोष्ट मी देवाला किंवा त्या देवतेला अर्पण करतो आहे. समिधा रूपाने, घृत रूपाने, अन्न रूपाने अर्पण करणं हे जे आहे ही अर्पण भूमिका म्हणजे स्वतःकडची कुठली तरी गोष्ट त्याग करणं. कशासाठी? काहीतरी चांगलं प्राप्त व्हावं म्हणून. ही यज्ञामागची मूळ संकल्पना आहे. म्हणून ती यज्ञामागची संकल्पना भगवंत पुढे एक्सटेंड करत आहेत. ती संकल्पना तीच ठेवली, कर्म बदललं तरी सुद्धा भूमिका तीच राहिली तर ते कर्म यज्ञार्थ कर्म होतं. आणि ती भूमिका नसेल तर ते कर्म हे संकुचित वृत्तीने केलेलं कर्म होईल. म्हणून एका ठिकाणी बसणं, मग ते मंत्रोच्चार, मग सर्व प्रकारची तयारी करणं आणि मग यज्ञामध्ये काही ना काही आहुती देणं, याच्यामधून एक जो सात्विक परिणाम होतो की मी काहीतरी स्वतःसाठी म्हणून नाही करता काहीतरी उंचीचं गोष्ट करतो आहे, त्याच्यासाठी काही गोष्टी अर्पण करतो आहे. ह्या भूमिकेमध्येच जर का मी माझं रुटीन कर्म केलं तर जो परिणाम यज्ञभूमिकेचा अंतःकरणावर होतो आहे की ते अधिक निस्वार्थ होत आहे, अधिक मोकळं होत आहे, मोठ्या गोष्टी प्राप्त होण्यासाठी म्हणून ते तयार होत आहे. हा यज्ञभूमिकेचा परिणाम स्वधर्म कर्मातून साधण्याचा भगवंत उपदेश करतात. म्हणून यज्ञकर्म असं न म्हणता यज्ञार्थ कर्म म्हटलेलं आहे. आणि मग हे गीतेचं मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे की ते एका ठिकाणी विशिष्ट वातावरणात बसल्यानंतर ते कर्म करणं, ह्याच्यातून बाहेर पडून आता आम्ही नेहमी जे काही करतो आहोत ते यज्ञार्थ भूमिकेतून केलं की तो नित्य यज्ञ जाणपा असं ज्ञानेश्वर महाराजांनी त्या यज्ञाला पण पुढे नित्य यज्ञ असा पुढे मोठा एक आयाम दिलेला आहे. नित्य यज्ञ जसं गीतेने नेयस्य नित्य संन्यासी की कधीतरी संन्यासी नाही, त्याच्या आधी संन्यासी नव्हता आता संन्यासी झाला असं नसून नेयस्य नित्य संन्यासी. त्याप्रमाणे योन द्वेष्टी न कांक्षती, ज्याला काही द्वेष नाही आणि इच्छा नाही. त्याप्रमाणे आता स्वधर्म जर का आम्ही आचरत असू तर तोची नित्य यज्ञ जाणपा, तोची म्हणजे तोच. म्हणून यज्ञ करत असताना तो नित्ययज्ञ होतो आहे का तर याच्यामध्ये आम्ही एकतर आम्हाला अपेक्षित असलेली गोष्ट करतो आहोत म्हणजे ज्या फेजमध्ये आम्ही आयुष्याच्या आहोत एक, आणि दुसरं म्हणजे ती करत असताना दरवेळेला आम्ही यज्ञभूमिकेतून ती करायची आहे. म्हणजे काय करायचं आहे तर यज्ञ याचा अर्थ एकतर ईश्वर प्राप्तीसाठी करायची आहे, हा एक भूमिका, ही एक भूमिका. आणि दुसरं म्हणजे त्यामध्ये अति आसक्त होऊन राहणं, अति स्वार्थी बुद्धीने राहणं किंवा अति अहंकारी भूमिकेतून राहणं, ह्या गोष्टी ज्या वेळेला आम्ही ठरवून बाजूला करतो ते कर्म करत असताना ती यज्ञार्थ कर्म होत असते. म्हणून स्वधर्म कर्म करतो आहे पण तो नित्ययज्ञ चाललाय की नाही, भूमिका आतमधली अंतःकरणाची सजग असेल तर चाललाय, नाही तर नाही चाललेलं. याचं प्रेशर घ्यायची आवश्यकता नाही, पण ज्या ज्या वेळेला आठवण होईल त्या वेळेला मग आमचं नेहमीचं साधं अन्न ग्रहण करणं हे पण यज्ञार्थ कर्म होऊ शकतं. मग ती मिसळ खाणं असलं तरी सुद्धा. कारण काय की ती जर आम्हाला आता किती दिवसात खाल्लीच नाही आता असं म्हणून मग जाऊन एकदा खाऊच, ठीक आहे, पण तिथे खाताना 1 मिनिट जर का थांबून ईश्वराच्या स्मरणामध्ये केलं तर, म्हणून ते श्लोक पण म्हटलेला आहे की उदरवर्ण नव्हे जाणे जे यज्ञ कर्म, हा शब्द वापरलाय तिथे. पण यज्ञामध्ये ज्या प्रकारे अग्नी पेटतो तसा आज आमचा अग्नी पेटलेला असल्यानंतर ही यज्ञकर्म चाललंय असं वाटत नाही. म्हणजे हे म्हणणं खूप धाडसच आहे की आज मी जी खाल्लं हे यज्ञकर्म झालं. अलर्ट असणं आवश्यक आहे. म्हणून यज्ञभूमिकेमध्ये ती होत आहे की नाही याच्यासाठी मुख्य भाग आहे की यज्ञ भूमिका म्हणजे एक उन्नत गोष्ट प्राप्त करायची आहे आणि त्याच्यासाठी मी माझं आयुष्य हळूहळू डेडिकेट करण्याचा प्रयत्न करतो आहे, शिकतो आहे स्वतःला. ही भूमिका ज्याच्या अंतःकरणात जागृत आहे त्याचं ते कर्म यज्ञ कर्म होत.
मग त्याला यज्ञकर्म हा शब्द नाही वापरला तरी चालेल, पण अंतःकरणात एक उन्नत धारणा, ईश्वर प्राप्तीसारखं उंचीचं ध्येय त्याच्या मनात आहे आणि त्यासाठी आपलं एकूण आयुष्य अलाइन करायला हवंय, ही भूमिका ज्याच्या अंतःकरणात जागरूक आहे, त्यावेळेला ती व्यक्ती जे जे कर्म करेल ते दरवेळेला हे माझ्या ध्यानसाधनेच्या किंवा एकूण उपासनेच्या आड येणार नाही असं म्हणून ज्यावेळेला करते, त्यावेळेला तिनं केलेलं कुठलंही कर्म यज्ञकर्मच होत असतं. आणि ते सुटलं की जे जे होत असतं ते संकुचित वृत्तीने होत असतं. मग ते वाईट कर्म असायला पाहिजे अशातला भाग नाही. वाईट कर्म हे अर्पण करताच येत नाही, पण आम्ही चांगलं करतो आहोत ते सुद्धा अर्पण करण्याच्या भूमिकेतून. अर्पण करणं म्हणजे तरी काय, दरवेळेला कोणाचं स्मरण करणार आणि त्याला अर्पण करणार. आमच्या उन्नत ध्येयासाठी म्हणून स्वतःला संयमित करणं हे यज्ञार्थ कर्माचा भाग आहे. कारण यज्ञकर्म करत असताना किंवा यज्ञार्थ कर्म करत असताना याच्यामध्ये जी भूमिका आहे ती संयमाची आहे. एक म्हणजे काही गोष्टी त्याग करायला लागणार आहेत. म्हणजे आमच्या अंतःकरणाच्या एकूणच प्रवृत्ती बघितल्या तर अनेक प्रकारच्या आहेत. त्याच्यामध्ये ज्ञानाची पण प्रवृत्ती आहे, त्याच्यामध्ये आकर्षण पण आहेत, त्याच्यामध्ये अहंकार पण भरलेला आहे थोडा थोडा. त्याच्यामुळे मुख्य ध्येयाला, ईश्वर प्राप्तीला सूट होतील अशा प्रकारच्या धारणा अंतःकरणावर राहण्यासाठी म्हणून कित्येक गोष्टी आम्हाला आतून सोडाव्या लागतात, कित्येक कृती बंद कराव्या लागतात, कित्येक गोष्टी संयमित करायला लागतात आणि काही गोष्टी या आम्हाला आतून आवड नसली तरी त्या योग्य आहेत म्हणून कराव्या लागतात स्वतःला वळण लावण्यासाठी. म्हणून या सगळ्या भूमिकेतून राहणं आमच्या दैनंदिन कर्मामध्ये चालत असताना यज्ञार्थ कर्म. आणि हे करून काय होणार आहे, या यज्ञकर्माचा प्रसाद काय आहे, आमची आंतरिक उन्नती होणं हा त्याचा प्रसाद आहे. अंतःकरण शांत राहणं, प्रसन्न राहणं, ईश्वर भावात राहणं, पावित्र्य अधिकाधिक राहणं हा त्या यज्ञभावाचा प्रसाद आहे. आणि तो प्राप्त होतोय याचा अर्थ यज्ञार्थ कर्म चाललेला आहे आणि त्याच्यासाठी ती व्यक्ती जागृत आहे. म्हणून खूप वैज्ञानिक रीतीने या सगळ्या भागाचा जो विचार या महापुरुषांनी केलेला आहे, त्यात स्वामी चिन्मयानंदांनी असं म्हटलेलं आहे की या अशा प्रकारच्या यज्ञकर्मामधून कुठल्या ना कुठल्या तरी देवतेला प्रसन्न करून घेणं हे जे हा जो उद्देश असतो, त्याच्यामध्ये देवता म्हणजे काय तर कुठल्याही, वाक्य पण नीट समजून घेण्यासारखं आहे, कुठल्याही व्यक्तीच्या आतमध्ये असणारी, सुप्तावस्थेत असणारी उत्पादन क्षमता म्हणजे ती देवता आहे असं त्यांनी म्हटलं. म्हणजे पोटेन्शियल आपल्या आतमधलं जे आपण जागवलेलं नाही कधी, ते पोटेन्शियल आम्ही अप टू द मॅक्सिमम स्वतःलाच करून घेणं, उपलब्ध करून घेणं म्हणजे त्या देवतेला प्रसन्न करणं आहे असं त्यांनी म्हटलं. आता हे कुठली तरी एक देवता आहे आणि मग तिच्यानंतर ती प्रसन्न होईल, मग ती आमच्या डोक्यावर हात ठेवेल, जसा तो दशरथाच्या यज्ञामध्ये अग्निदेव प्रसन्न झाला, मग त्याने वर दिला, असं आम्ही करायला बसल्यानंतर काहीच आजपर्यंत कोणीच म्हणजे पुसट पण काही वारा पण आलेला नाही. तो भाग पौराणिक कथा म्हणून मान्यच आहे. पण दुसरी गोष्ट अशी आहे की आम्हाला समजून घेण्यासारखी भाग आहे की त्या देवतेचं प्रसन्न होणं म्हणजे आमच्या आतमधल्या त्या प्रकारच्या कपॅसिटीने मॅक्झिमम पोटेन्शियलला बरोबर. म्हणून हनुमान प्रसन्न व्हायचं असेल तर व्यायाम करण्याची आवश्यकता आहे, किंवा गणपतीने प्रसन्न व्हायचं असेल तर अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. या सगळ्या देवता यांना एक मूर्त रूप आहेत, त्यांना साकार एक उपासना आहे सगळ्या गोष्टीत. पण त्या प्रसन्न व्हायच्या हव्या असतील तर ज्या गोष्टीची म्हणून ती देवता आहे, जशी बलाची देवता आहे, जशी विद्येची देवता आहे, जशी धनाची देवता आहे, त्या प्रसन्न होणं म्हणजे काय, त्या गोष्टी करण्याचं आमचं सामर्थ्य पूर्णत्वाला जाणं. त्याच्यासाठी म्हणून जास्तीत जास्त प्रयत्न करणं याचा अर्थ म्हणजे यज्ञकर्म आहे. आणि ते समजून घेतल्यानंतर सुधर्म जो बापा तोची नित्य यज्ञ जाणपा. याच्यामध्ये स्वधर्म कर्म कर हे आत्तापर्यंत गीतेने जे पुन्हा पुन्हा अर्जुनाला सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये त्याला स्वधर्मालाच यज्ञाच्या पातळीवर आणून ठेवणं हा जो भाग आहे याच्यामधून स्वधर्म कर्माची जी अनेक उपयोग आहेत त्याच्यामध्ये एक तर त्याला एक सामाजिक मूल्य आहे. हे स्वधर्म कर्म नीट केलं पाहिजे समाजाच्या दृष्टीने. मला जे योग्य आहे ते मी नाही केलं तर एकूणच समाजाची रचना ढासळेल.
ढासळेल म्हणजे अगदी मी काही माझं नाही केलं तर काय समाजाचं ढासळणार नाही, पण किमान माझ्या घरातलं तरी ढासळेल. माझं एक त्या कर्माचं म्हणून मूल्य आहे. ते कर्मामध्ये म्हणून स्वधर्म कर्माला एकतर सामाजिक मूल्य आहे, कर्माचं म्हणून एक व्यावहारिक मूल्य आहे, तिसरं आहे म्हणजे नैतिक मूल्य आहे. मला जी गोष्ट बरोबर आहे ती करावीची वाटते त्याला सोडून वागणं, नीतिमत्तेला धरून नाही. आणि याच्या पलीकडे जाऊन भगवंतांनी याला एक आध्यात्मिक मूल्य प्राप्त करून दिलेलं आहे यज्ञकर्म म्हटल्यामुळे, की स्वधर्म आणि अध्यात्म ह्या दोन गोष्टी वेगळ्या नसून त्या एकत्रित आहे. कारण अध्यात्म म्हणजे काय आहे, स्वतःच्या मनोभूमिकेला उन्नत करत नेणं आहे. ईश्वर आपल्या स्वतःचं दिव्यत्व प्राप्त जे आहे, दिव्यत्व जे आहे ते समजून घेणं म्हणजेच ईश्वर प्राप्ती आहे. आणि त्याच्यासाठी म्हणून अंतःकरण जे उन्नत होत जायला हवं आहे, ट्रान्सफॉर्म होत जायला हवं आहे, ते कशाच्या आधारे होईल, रोजच्या कर्माच्या आधारेच होईल. कर्म काय आम्हाला आमच्या चॉईसची मिळतील असं नाही आहे. कर्म आम्हाला जी प्राप्त आहे ती आम्ही करू शकतो. काही वेळेला आम्ही काही कर्म आमच्या मर्जीने करू शकतो किंवा टाळू शकतो, पण बहुतेक वेळा तरी असं होत नाही. पण मग काय आमच्या हातात आहे, त्या कर्म करण्यामागची आमची भूमिका आमच्या हातात आहे. ती जर का आम्ही समजून घेऊन, ती जर का आम्ही बुद्धी पुरस्सर चांगली ठेवली तर कुठलंही का कर्म असेल ना त्याच्यामधून उन्नत होता येऊ शकतं अंतःकरणाच्या दृष्टीने. हे गीतेला सांगायचं आहे. म्हणून कशा प्रकारे केलेलं आहे किंवा महापुरुषांनी पण हे जगून दाखवलेल्या गोष्टी आहेत की साधी साधी कर्म आहेत पण ती किती उन्नत अंतःकरणाच्या भूमिकेतून करता येऊ शकतात. तर स्वामी स्वरूपानंद त्यांचं कुठेतरी एक दिनक्रम माझ्या वाचनात आला होता, मला त्याचं पुस्तकाचा रेफरन्स आठवत नाहीये, पण की ते सकाळी उठल्यानंतर त्यांचं आवरत असताना काय काय करत असत. म्हणजे शेवटच्या काळात, म्हणजे ज्यावेळेला सगळ्या गोष्टी प्रसिद्ध झालेल्या होत्या, ते स्वामी स्वरूपानंद म्हणून प्रसिद्ध झालेले होते, शारीरिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती म्हणजे, तर त्यावेळेला स्नान करत असताना काही स्तोत्र म्हणणं, मंत्र म्हणणं हे झाल्यानंतर ज्या वेळेला मला खूप इंटरेस्टिंग वाटलं की एकाच जागी राहावं लागत होतं, फारसं शरीराला हालचाल शक्य नव्हती किंवा सूर्यप्रकाशात फार वेळ जाणं शक्य नव्हतं, म्हणून स्नान झाल्यानंतर थोडी पावडर घेऊन ते शरीराला लावत असत. आणि ते लावत असताना मी शरीराला भस्म लेपन करतो आहे अशा प्रकारचा संस्कृत श्लोक म्हणत. म्हणजे भगवान शंकर ज्याप्रमाणे भस्मचर्चित शरीर असतं त्याप्रमाणे त्या भूमिकेमध्ये अंतःकरणाला ठेवणं पावडर लावत असताना आम्ही आजपर्यंत किती वेळा असलं काही करावं असं मला लक्षात पण आलेलं नाही. पण नाही आलं ठीक आहे, ह्यासाठी म्हणूनच तर हे प्रसंग आहेत की साधं कर्म आहे पावडर लावण्यासारखं, का तर थोडं फ्रेश वाटावं, पण ते फ्रेश वाटेलच त्या पावडरने. पण भस्म लावतो आहे याच्यामध्ये जो वैराग्याचा भाव आहे आणि पावित्र्याचा भाव आहे तो श्लोक म्हणून ते करणं, ह्याच्यामधून अंतःकरण स्वतःच उन्नत राखता येत आहे दाखवण्यासाठी म्हणून सगळं संतांचं एकूण कर्म आहे, जीवन कर्म आहे. स्वामी स्वरूपानंदांना ते भस्मलेपनाची आवश्यकता होती असं म्हणायचं काहीच कारण नाही, पण ते बघितल्यानंतर आम्हाला कळतं की हां छोटंसं कर्म आम्ही असं करू शकतो. पाणी पिताना आम्ही हे गंगेचं तीर्थ आहे असं आमच्या घरातलं पाणी पिताना म्हणून करू शकतो. रामकृष्ण ज्या वेळेला सुरुवातीला म्हणजे त्यांचा तो ईश्वरी आविर्भाव सगळा प्रकट झाल्यानंतर अशा प्रकारच्या व्यक्ती भेटाव्यात ज्यांनी ईश्वराला पाहिलेलं आहे अशी एक इच्छा त्यांच्या मनात उदित झाली. आणि त्याच्यानंतर काही काळ असा गेलेला होता की ज्यावेळेला हे विवेकानंद वगैरे मुलं यायची होती त्याच्या मधल्या काळामध्ये की हृदयराम त्यांचा जो भाचा होता त्यांच्याबरोबर होता, आणि त्यावेळेला त्या भागामध्ये कोणीही सत्पुरुष आला किंवा कोणीतरी एक ज्ञानी व्यक्ती आलाय, कोणीतरी भक्त आलाय असं बातमी लागली तर ते सांगायचे की जाऊन बघून ये, असं हृदयला सांगायचे, आणि तिथलं एकूण वातावरण बघून ये, त्याच्याशी बोलून ये, आणि जर का तुला वाटलं की हा खरंच ज्ञानी आहे तर आपण मग रामकृष्ण भेटायला जायचं. त्याप्रमाणे एक व्यक्ती की जी बाह्यतः थोडी उन्मत्तवत वागत होती, पण हृदयरामला अशी शंका आली की ही व्यक्ती ज्ञानी असली पाहिजे, म्हणून रामकृष्ण पण त्याला भेटायला गेले. आणि ते फारसे ती जी व्यक्ती होती ती फारशी कोणालाही जवळ करून घेत नसे, आणि रामकृष्ण ज्यावेळेला त्याला भेटले त्यावेळेला ते रस्त्यावरच म्हणजे होते, कुठे असं घरामध्ये भेटलेले नाही. तरी त्यांनी रामकृष्णांनी त्यांना विचारलं की तुम्ही पूर्ण ज्ञानी आहात का? तर त्याच्यावर ते म्हणाले की हो. मग पूर्ण ज्ञान झाल्याचं लक्षण काय?
आपल्या घरातलं पाणी ज्यावेळेला गंगेतल्या पाण्यातल्या इतकं पवित्र वाटेल त्या दिवशी पूर्ण ज्ञान झालं असं समज, त्यांनी शब्द वापरला. याच्यामध्ये त्या पावित्र्याचा संबंध असा आहे की गंगेच्याकडे जाण्यानंतर आम्ही पवित्र होणार आहोत, अशा प्रकारची एक भूमिका जी सुरुवातीला आहे ती आता जाऊन स्वतःमध्येच पूर्णत्व ज्यावेळेला प्राप्त होतं त्यावेळेला सगळीकडेच ईश्वर भरून राहिलेलं आहे. त्यामुळे गंगेचं पाणी आणि माझ्या घरातलं पाणी, नळाला येणारं पाणी हे पण तितकंच पवित्र आहे असा सहज भाव होतो. याचा अर्थ तो भाव येईपर्यंत आम्ही वाट किंवा तो भाव उदित करून घेण्याचा आम्ही दररोज प्रयत्न करण्याचे कारण नाही आहे. पण मुख्य उपासना करत असताना हळूहळू आमचं छोटं छोटं दिवसाचं कर्म सुद्धा आम्ही उन्नत करून घेऊ शकतो मनोभूमिकेने. स्वामींनी पूर्वी एकदा हे मी ऐकलेलं आहे, म्हणजे की ट्रेडमिलवर ते काही काळ वॉक करायचे. त्यावेळेला ते ट्रेडमिलवर चालणं हे अतिशय बोर प्रकार असतो. म्हणजे मला 1 पाऊण तास जर चालायचं असेल तर थोड्या वेळानं तो कधी पाऊण तास होईल ते मिनिटाकडे बघत राहणं हा एक येतं. तर ते करत असताना त्याने सांगितलं होतं की मी अशी कल्पना करतो की मी हिमालयात असं चाललेलो आहे पुढे पुढे पुढे, म्हणजे तसा सगळ्या रम्य प्रदेशात. तर हे काय आहे तर शरीराला जो व्यायाम मिळायचा तो मिळतोय, पण त्याच्यामध्ये मनाने घालमेल करण्याचे काय कारण नाहीये. त्यावेळेला मध्ये आम्ही उच्च भाव अंतःकरणात धरू शकतो आणि अशा साहाय्याने आम्ही ते आमचं नित्य जीवन कर्म हे उन्नत करून घेणं, ह्याच्यातून ते स्वधर्म कर्म यज्ञ कर्माकडे जाण्याची शक्यता निर्माण होते. तसं नाही केलं तर ते स्वधर्म कर्म त्याचा व्यावहारिक उपयोग देत राहील, सामाजिक उपयोग देत राहील, पण ते यज्ञार्थ कर्म होईलच असं सांगता येत नाही. ते यज्ञार्थ कर्म होण्यासाठी म्हणून अंतःकरणाची भूमिका सदोदित जागरूक होण्याची असण्याची आवश्यकता आहे. आणि त्याच्यासाठी म्हणून इतरांसाठी काही गोष्टी ठरवून स्वतःच्या काही गोष्टीला त्याग करावा लागला तरी इतरांचं हित व्हावं या भूमिकेतून करणं हे पण यज्ञार्थ कर्माचा एक ॲस्पेक्ट आहे. रामानुजाचार्यांची एक कथा आहे त्याच्यामध्ये की 16 वर्षांचे असताना ते एका साक्षात्कारी साधूची त्यांची भेट झाली आणि त्या साधूंचं शिष्यत्व पत्करावं म्हणून त्यांनी विनंती केली. तर त्यांनी साधूंनी खूप कठीण त्यांच्या परीक्षा घेतल्या, त्यात ते उत्तीर्ण झाले. तो साधू आनंदित झाला आणि ते म्हटले, तो साधू असं म्हटलं की माझ्याकडे एक मंत्र आहे की ज्याच्याने तुझं परमकल्याण होईल, पण एक अट आहे की तो मंत्र दिल्यानंतर तो मंत्र कोणालाही इतरांना सांगायचा नाही. सांगितलंच तर तुला अनंत काळ नरकामध्ये पडावं लागेल. तर ते मान्य करून ती अट त्यांनी तो मंत्र दीक्षा घेतली आणि त्याच्यानंतर त्याच्यानुसार साधना करता करता त्यांच्या असं लक्षात आलं की खरंच या मंत्राने परमकल्याण होणार आहे आणि हे जर सगळ्यांना कळलं तर सगळ्या जगाचं परमकल्याण होईल. पण मग अट अशी होती की मला नरकात पडावं लागेल. तर त्यांना असं वाटलं की तसं झालं तरी चालेल, म्हणून त्यांनी सगळीकडे तो मंत्र प्रसृत करायला सुरुवात केली आणि अनेक लोकांना त्या एकूण उपदेश केला. काही काळाने त्या साधूच्या कानावर ही गोष्ट पडली की आपल्या शिष्याने अशा प्रकारे ते मंत्र प्रसृत करून ठेवलेलं आहे. तर त्याच्यानंतर ते रागावले आणि ते म्हटले की तुला सांगितलं होतं की तू हे असं करू नकोस, नाहीतर तुला आता अनंत काळ नरकात पडायला लागेल. तर त्याच्यावर ते असं म्हटले की तसं झालं तरी चालेल, पण लोकांचं कल्याण व्हावं याच्यासाठी म्हणून मला अनंत काळ नरकात राहायची माझी तयारी आहे. असं म्हटल्यानंतर तो साधू आनंदित झाला. आता म्हटला तू माझा गुरु आणि मी तुझा शिष्य, कारण तुला गीता कळलेली आहे. असं म्हणून की स्वतःचं काही हानी होत असताना पण इतरांचं भलं करायला जाणं सत्वगुणाची ही म्हणजे अत्युच्च पातळी ही प्राप्त होणं आणि व्यक्तिगत संकुचित मनोवृत्तीतून बाहेर पडून हळूहळू मनोभाव व्यापक होत जाणं हे यज्ञार्थ कर्माचं फळ आहे. आणि ते करत असताना सधर्म जो बाप्पा तोची नित्य तू जाणपा म्हणून वर्ततात ते तर पापा संचारू नाही. पाप याचा अर्थ अवनत भूमिका, अंतःकरणाची सामान्य भूमिका ही आता आमच्या अंतःकरणामध्ये फारशी राहणार नाही जर का आम्ही यज्ञार्थ कर्म यज्ञ भूमिकेतून तेच आमचं नेहमीचं कर्म करत असू तर. म्हणून एकूण या ओवीचा जो व्यापकता आहे जी ती खूप गहन आहे आणि ज्या गोष्टींवर आम्ही पुन्हा पुन्हा विचार केला पाहिजे, ज्या गोष्टींचं आम्ही पुन्हा पुन्हा चिंतन केलं पाहिजे, त्याच्यापैकी ही ओवी आहे. स्वधर्म जो बापा तोची नित्य जाणपा म्हणून वर्तता तेथं पापा संचारू नाही, की ज्याच्यामध्ये ईश्वर भूमिका अंतःकरणावर सदोदित जागरूक होण्यासाठी म्हणून आमचं अंतःकरण तयार होणं हा त्या यज्ञकर्माचा म्हणजेच आमच्या जीवनकर्माचा एकूण उद्देश आहे.
तो होण्यासाठी म्हणून तयार करणारी ही ओवी आहे. असं नाही केलं तर काय होईल ते पुढच्या ओवीमध्ये लगेचच महाराजांनी सांगितलेलं आहे. ते पुढच्या वेळेला आपण बघूया. हरिओम तत्सत. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अंता, रघु नायका मागणे हे शिलाता. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतांसी सदा नमावे. सत्कर्मे देवय घालवावे, सर्वांगी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ.